धावफलक आशिया खंडातील भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील मुंबईमध्ये विरार नगरीमध्ये रंगलेले हे टुर्नामेंट स्पर्धा पेंढरी चषक 2025 आणि या दिवसातील हा झुंजार वानिवडे विरुद्ध श्री नवलादेवी सौंदाळे यांच्यामध्ये रंगतोय सामना। प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले झुंजार वानिवडे या संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते नवलादेवी सौंदाळे या संघाला। तर नवलादेवी संघाचे प्रथम सौंदाळे संघाचा 12वा खेळाडू बॅटर कोण लिहून घ्या। सुरेंद्र आणि हर्षद नावाची ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि खऱ्या अर्थाने आत्मविश्वास खूप वाढलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्याच संडेला योगेश भाई जर बघायला गेलं ना तर मागच्याच संडेला ह्या संघाने भांडूप येथे विजेतेपद मिळवलंय। जो झरकारवाडी चषक झाला सत्यवान अनमने सरांच्या माध्यमातून त्या चषकामध्ये हे विजेता संघ म्हणून नाव मिरवून आपल्या तुऱ्यामध्ये मान मिळवून आलेला हा सौंदाळे संघ दाखल झाला इथे मात्र पेंढरी चषकाला। बघूया या नवीन स्पर्धेची कशा प्रकारे सुरुवात करतायत। नक्कीच सर एक वेगळा आत्मविश्वास असतो कारण आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण ढासळलेल्या घराची लोक विटा देखील सोडत नाहीत। संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे। तर तोच इतिहास घडवताना आपल्याला पाहायला मिळेल का हो सर? नक्कीच नक्कीच आज मात्र कोणता तरी एक संघ नक्कीच इथे इतिहास घडवणार आहे। याचा अर्थ काय सांगू सर, कारण गेली 3 पर्वांमध्ये 2 वेळी फटोबा पडवणे संघ विजेता ठरला आणि त्यानंतर गेल्या पर्वामध्ये पडेल संघ विजेता ठरला। अर्थात या स्पर्धेमध्ये आज दोन्ही संघांचा प्रवास थांबला गेलाय आणि याचाच अर्थ असा होतोय की कोणता तरी नवीन संघ आज इथे इतिहास रचणार आहे। नक्कीच आणि पहिल्या चेंडूवरती मात्र सीमारेषा दाखवली आहे 6 धावाने श्री गणेशा करतोय हर्षद आणि म्हणूनच म्हणतात ना की तुमच्या पाठीशी जर एखादा विजयाचं गणित एकदा सुरू झालं ना की त्यामागे तुम्ही बॅक टू बॅक विजयच मिळवत जाता आणि खऱ्या अर्थाने तो आत्मविश्वास जो निर्माण झालेला असतो ना खेळाडूंमध्ये तो आत्मविश्वासच मैदानाच्या आतमध्ये काम करतो। इथे मात्र सौंदाळे संघाच्या बाजूने पण तेच सांगावं असं वाटतंय। गेल्या टुर्नामेंटमध्ये जे विजेते म्हणून आज इथे उतरले आहेत आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक चेंडूवरती चेंडूला धाडलं जातं सीमारेषेच्या बाहेर अर्थात फलंदाज सुरेंद्रच्या बॅटमधून माफ करा हर्षदच्या बॅटमधून। हर्षद मात्र आता आग उगताना दिसतोय आपल्याला मैदानात बॅक टू बॅक 2 षटकार। सचिन हा कुठेतरी मात्र महागडं ठरतोय। बघूया हे वादळ रोखतोय का कमबॅक करतोय का सचिन। आणि दुसरं विनायक सर एक सांगावंसं वाटतं ते म्हणजे हा झुंजार वानुडे संघ आहे ना हा कायम आपल्या नावाप्रमाणे झुंज देण्यासाठीच नावाजलेला आहे। मागेच माझ्या कर्णधार त्यांचे विशालजी गाडे आहेत त्यासोबत या संघामध्ये हेमंत दुसनकर सर सारखा HD प्लेयर आहे ज्याच्या नावावरती 3-3 षटकांमध्ये अनेक हाफ सेंचुऱ्या नावावरती आहेत। मात्र या संघाचा वीक पॉइंट जर असेल ना तर स्वतः विशाल भाई एकदा बोलून गेले की आम्ही 60 ते 70 धावा मारून सुद्धा हरतो। मात्र याची मात्र कमतरता जर बघायला गेली तर गोलंदाजी कुठेतरी या संघाकडे विकनेस आहे आणि यावर काम नक्कीच करतील ते मात्र झेल उडालाय मात्र नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पाडला गेलाय। नक्कीच एक धाव येते तिसऱ्या चेंडूवरती कुठेतरी रोखलं गेलंय थोडंसं बीट झालंय मात्र एकच धाव एका धावेने संघ पोचतोय 13 या धाव संख्येवर। चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हर्षद याच्या माध्यमातून। आता मात्र स्ट्राइकला गेलाय तो सुरेंद्रला अजून वैयक्तिक खातं खोलायचं आहे। तर एकंदरीत फलंदाजी पाहता प्रकाश सर काय वाटतं किती धावापर्यंत ही
नक्कीच फलंदाजीचा जो सुरुवात झालाय श्रीगणेशा झालाय अर्थातच हर्षदने ज्या प्रकारे सुरुवात केली आपल्या संघाची त्या प्रकारे बघायला गेलं ना सर तर निश्चितच हा संघ 50+ धावा इथे गोळा करणार यात काही शंकाच नाही आणि त्या बाजूने जमेची बाजू म्हणजे त्यांचा जो दुणावलेला आत्मविश्वासाने त्या आत्मविश्वासाच्या अजूनही 10 धावा अजून एक्स्ट्रा प्लस करा. नक्कीच 55 ते 60 पर्यंत जाताना आपल्याला दिसेल हा संघ. वानवडे संघाच्या बाजूने जरी विचार करावा झाला तर एस्ट्रिक्सच्या भूमिकेमध्ये आपल्याला मंगेश सारखा खेळाडू पाहायला मिळतोय. या मंगेश बद्दल सर सांगायला झालं तर त्याची बहारदार कारकिर्दी आज संपूर्ण देवगड तालुक्याला माहिती आहे. मंगेशच आहे ना तो, माफ करा रमेश हादगे दिसतोय एसटींच्या मागे. मंगेश घाडी यावर्षी आले नाही आहेत, गेल्या वर्षी या स्पर्धेला दाखल झाले होते. मात्र या खेळाडूंची नावं घेण्यामागचं कारण का सर ते आत्ता मात्र वयाच्या 45 ते 50च्या आत घरामध्ये आहेत मात्र तरीही अजून मैदानामध्ये आहेत आणि त्यांचा तो सुवर्ण काळ क्रिकेटचा होता ना तो या खेळाडूने अक्षरशः गाजवलेला आहे. त्यामधील रुपेश राणे सुद्धा त्याच या पंक्तीमधला खेळाडू आहे. कारण त्यांची जेव्हा तो सुवर्ण काळ क्रिकेटचा होता ना त्यावेळी या वानवडे संघाने अगदी देवगड तालुक्यामध्ये आपल्या नावाचा डंकाच वाजवला होता. मात्र त्यानंतर कुठेतरी सध्याच्या घडीला बघायला गेलं तर स्वतः विशालबाईंनी सुद्धा बोलून दाखवलं की आमच्या संघामध्ये थोडीशी गोलंदाजांची कमतरता आहे आणि त्यामध्ये कुठेतरी आम्ही कमी पडतोय. मात्र ह्या गोष्टीवरती रुपेश राणे स्वतःच या संघामध्ये एक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि गेल्या काही टुर्नामेंटला मी त्या गोलंदाजी पाहिली जिकडे DDPL झाली. त्या 4 धावांचं षटक हाताळून 3 गडी बाद केला तोच हा रुपेश राणे आणि वयाच्या जवळपास 42 मध्ये असताना अशा प्रकारचा अनुभवी खेळाडू असताना नक्कीच या कमतरतेवरती हे खेळाडू मात करून पुढे सरकतील. नक्कीच सर एक अनुभव असेल त्यांच्याकडे आणि अनुभवाने माणूस नक्कीच आपली खेळी दाखवू शकतो. तर जाऊ या मॅचकडे. सचिन मात्र पहिल्या षटक हाताळताना पुढील चेंडू घेऊन सुरेंद्रसाठी हा मात्र रिव्हर्सिव्हचा प्रयत्न होता, थोडासा हुकलाय. बायच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या होते 24. एका षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा. कुठेतरी महागडा ठरतोय सचिन. संपताय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा सर बघायला गेला तर 24 धावा धावपलकरती लागलेत. आणि नक्कीच वानवडे संघाकडे जर बघायला गेलं ना सर तर ते म्हणत असतील की धावा तुम्ही कितीही बनवा आम्ही बघतो कारण आमच्याकडे बॅटिंगची प्रगल्भता आहे, आमच्याकडे बिग हिटर हेमंत नावाचं वादळ आहे, आमच्याकडे विशाल नावाचा कर्णधार स्वतः आहे जो डावकुऱ्या फलंदाजासाठी अगदी नावाजला गेला काही वर्षांपासून आपला फॉर्म बरकरार या खेळाडूने ठेवलाय. सोबतच रुपेश राणेचा सुद्धा आक्रमकता आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे जरी का 60च्या आसपास जरी धावा झाल्या तरी चेस नक्कीच होतील यात काही शंका नसेल. नक्कीच सर तुम्ही बोलताय त्याप्रमाणे ते फलंदाज असतीलच, पण कुठेतरी धावा रोखणं सुद्धा गरजेचं असेल कारण एकंदरीत जर पाहायला गेलं तर तिकडे देखील गोलंदाज तितक्या ताकदीचे असतील. तर सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय साहिल. बघूया आपल्या या षटकांमध्ये कितपत रोखण्याचा प्रयत्न करतोय या फलंदाजांना. स्ट्रायकिंग एंडला असेल तो सुरेंद्र. 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने खेळतोय तो सुरेंद्र आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार करतोय. तिथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि थोडासा खराब थ्रो होतोय. इथं अशा रीतीने बायच्या स्वरूपात 1 धाव. या 2 धावा, या 2 धावेने संघ पोचतोय 26 या धाव संख्येवर. पुढील चेंडू घेऊन साहिल सुरेंद्रसाठी. सुरेंद्र मात्र खेळण्यासाठी सज्ज असेल. इथं मात्र अकुट टप्प्याचा चेंडू होता. सुरेंद्र याला काही समजला नाही, थोडासा बीट झालाय. चेंडू केला निर्धाव.
धावसंख्या मात्र आहे तिथंच. आणि हे कुठेतरी सर सांगावं असं वाटतंय ना, ज्यावेळी एखादा तुमचा साथीदार ज्या फॉर्ममध्ये असेल ना, त्या साथीदाराला तुम्हाला खऱ्या अर्थाने स्ट्राईकवरती आणणं गरजेचं असतं. समजदारपणा क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा असतो. कारण आज इथे बघायला गेलं तर हर्षदने पहिल्या षटकामध्ये सुरेख सुरुवात केली आहे आपल्या इनिंगला. तर बघायला गेलं तर सुरेंद्राकडनं थोडीशी अपेक्षा होती की सिंगलकडून स्ट्राईक रोटेशन करणं. इथे मात्र स्वतः प्रहार करण्याचा प्रयत्न सुरेंद्रकडनं होतोय, परंतु एका चेंडूची निर्धाव इथे सांगता सुद्धा झाली आहे. त्यामुळे आता मात्र जोरदार प्रहार, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारला गेलेला हा षटकार. नक्कीच आता मात्र सुरेंद्र थोडासा हेवी होतोय. एक निर्धाव चेंडू, पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा चेंडूला सीमारेखा दाखवली आहे. 6 धावांसाठी चेंडू पाठवलाय आणि संघ पोचतोय 32 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगती पथावर असताना चांगल्या प्रकारे आता मात्र फलंदाजी होताना पाहायला मिळते आपल्याला. झुंजार वानिवडे या संघाकडून सुरेंद्र आणि हर्षद यांची. धावसंख्येचा विचार केला तर 32 धावा धावफलकावरती लागलेत आणि षटक क्रमांक 2 आपण पाहतोय अर्थातच साहिलच्या माध्यमातून. इथे मात्र थोडंसं कमबॅक करावं लागेल वानवडे संघाला. मात्र त्यांच्या गोटाकडे त्या बॅटिंगकडे लाईनअपमध्ये त्यांना कुठेही टेन्शन दिसत नाही. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि एकच धाव मिळते सुरेंद्रला. एक धाव मिळते इथे मात्र सौंदाळे संघाला. शिस्तप्रिय संघ म्हणून सध्या खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर सौंदाळे संघाकडे पाहिला जाईल, नक्कीच पाहिला जाईल. कारण या संघाच्या मेंटरपदी स्वप्नील स्वतः तिकडे विराजमान आहेत. एक शांत आणि मनमिळावू स्वभावाचं ते व्यक्तिमत्व आपल्या देवगड तालुक्यातीलच म्हटलं तरी हरकत नाही. असा हा स्वप्नील या संघाचा मेंटर म्हणून काम पाहत आहेत आणि संघाचा कर्णधार सुद्धा तेच आहेत. एक चांगल्या संघाची संघ बांधणी स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र जोरदार प्रहार पुन्हा एकदा आखूट टप्प्याच्या या चेंडूवरती पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धन्यवाद. दोन्ही फलंदाज चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना दिसत आहेत. सुरेंद्र आणि हर्षद. हर्षद मला वाटतं बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले होते हर्षद याने. आता मात्र स्ट्राईकला केलाय तो सुरेंद्र. नक्कीच सर बघायला गेलं तर सुरेंद्र 20 वरती खेळतोय आणि हर्षद 25 वरती खेळतोय. एकंदरीत धावा झाल्यात 45. आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं जरी गोलंदाजी वानडे संघाने स्वतः बोलले असले की आमची विकनेस आहे, तरी मात्र अजूनही एकही अवांतर चेंडू मात्र त्यांच्याकडून पाहायला मिळाला नाहीये. नक्कीच सर, अवांतर धाव कुठेही पाहायला नाही मिळाली आहे. सुंदर गोलंदाजी, फक्त फटकेबाजी, थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. थोडंसं स्लोवर चेंडूचा त्यांच्याकडे तितकासा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. तर बघूया शेवटचं षटक घेऊन कोण होते गोलंदाजी मार्कवरती. रुपेश राणे स्ट्रायकिंग एंडला असेल तितक्या ताकदीचा फलंदाज सुरेंद्र. आणि हा मात्र त्रिफळाचित केलं. इथं मात्र फलंदाजाला पॅव्हलिनचा रास्ता दाखवलाय रुपेशने.
मात्र आपल्या खांद्यामध्ये जपलाय. मागच्या सामन्यामध्ये थोडासा वेग या गोलंदाजीचा कमी झालाय. पहिल्या सुरुवातीला जेव्हा जो तरुणाईमध्ये होता त्यावेळी मात्र वेगवान माऱ्यासाठी हा रुपेश राणे प्रसिद्ध होता. मात्र आता मात्र जसं वय वाढत गेलं तसं या गोलंदाजांनी मात्र कला आणि ती विविधता ज्या असते ना ती आपल्या गोलंदाजीमध्ये अधिक वाढवली आहे. त्याची जागा घेण्यासाठी गेलाय तो अनिकेत. बघूया, तुम्ही म्हटल्याप्रमाणे चांगली गोलंदाजी इथं मात्र पाहायला मिळते रुपेश यांच्याकडून आणि इथं मात्र धावचित होतोय फलंदाज. आणि खरंच इथे एक सर घ्यावं लागेल की अरे हमें तो अपनों लूटा गैरों में कहा दम था, मेरी कष्टी ती तुटी वहा जा, मैं रनआउट हो गया. खऱ्या अर्थाने स्वतःच्या साथीदाराने हा खेळाडूचा इथे बळी घेतलाय. एक चेंडू निर्धाव टाकला गेला, एक चेंडू त्याला डॉट झाला आणि त्यानंतर मात्र इथे हर्षद स्ट्राईक मिळण्यासाठी वरती गेला आणि याचा परिणाम काय, अनिकेत तंबूत परततोय. नक्कीच आता मात्र हर्षद बघूया शेवटचं चेंडू, शेवटच्या काहीसे चेंडू शिल्लक, त्या चेंडूमध्ये कितपत धावा जमवतोय हर्षद आपल्या संघासाठी. खरोखर चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय सर. तर त्याने स्ट्राईक घेणं देखील गरजेचं होतं आणि तोच स्ट्राईक घेताना दिसतोय हर्षद. नक्कीच स्वतःमध्ये जेव्हा कॉन्फिडन्स असतो आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये ज्यावेळी तुमच्या बॅटमध्ये धावा निघतायत अशा वेळी तुम्हाला स्वतः जबाबदारी घेणं गरजेचं असतं आणि तीच इथे करताना दिसतोय हर्षद. मात्र तेवढाच तगडा गोलंदाज रुपेश राणेसारखा समोर आहे, सोपं काम नाही आहे. नक्कीच रुपेश राणेने 2 चेंडूमध्ये दोघांना तंबूत परतवलंय. पुढील चेंडू मात्र तितका ताकदीचा फलंदाज हर्षद असेल. बघूया रुपेश राणे हर्षदसाठी एक छोटंसं रनअप घेऊन, हर्षद मात्र खेळण्यासाठी सज्ज असेल आणि हा मात्र सुरेख चेंडू गुडरलेनचा चेंडू होता. हर्षद याला काही समजलं नाही, चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या मात्र आहे तिथंच 45. आणि नक्कीच सर बघायला गेलं तर या पेंढरी चषक 2025च्या चौथ्या पर्वामधील हा साखळीमधील शेवटचा सामना आहे. नक्कीच सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे जसं की माणसाकडे अनुभव असेल तर तो तितक्याच ताकदीने आपलं काम पार पाडत असतो आणि तेच रुपेश दाखवून देतोय. सुंदर गोलंदाजी. आता मात्र पूल केला जातोय चेंडूला. बघूया क्षेत्ररक्षण तिथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. तोवर 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावेने संघ पोचतोय 47 या धाव संख्येवर. अजूनही काहीसे चेंडू शिल्लक, थोडस जखडून ठेवताना दिसतोय फलंदाजांना रुपेश. याचं मात्र कौतुक करावं लागेल. नक्कीच सर बघितलं गेलं तर केवळ आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडू की 3 चेंडूची सांगता झाली, मात्र धावा 2च निघालेत. पुन्हा एकदा थोडासा चांगला चेंडू पाहायला मिळतो. इथे मात्र रनआउटची संधी अजूनही निर्माण झाली आहे आणि स्वतःच घराबाहेर पडताना रनआउटच्या स्वरूपात अजून एक हादरा बसतोय. नक्कीच आचार्य मॅच मध्ये क्रिकेट आहेत. तुम्ही मग देणगी देण्याची नावं घेत होता, त्यामध्ये थोडंसं आता मी पुढे चालूया. तुम्ही तिथे मला वाटतं थांबला होता, तिथे नाव होतं चतुर्थ क्रमांकसाठी कुमार ईशांक अमोल गिरकर यांसाठी कडून ट्रॉफी आली आहे. बघ रे काय म्हणतो. इथं मात्र 6 धावांसाठी चेंडू पाठवतोय सीमारेखा पार षटकार. ₹2121 इथे या मंडळासाठी दिलेत. त्यानंतर प्रकाश जोर यांच्याकडून संपूर्ण जो विजेता संघ ठरणार आहे त्यांना 15 खेळाडूंना कॅप सुद्धा येणार आहेत.
त्यानंतर बघितलं गेलं ना सर तर धावा सर किती झाल्या 53 धावा झाल्यात आणि 54 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय अर्थातच झुंजार रानडी संघासमोर. बघूया सामन्याकडे आपण नंतर वळूयात. तत्पूर्वी थोडासा टाइम मिळाला तर आपण देणगीदारांची नावं थोडीशी आपण युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेच्या जोडले गेले आहेत त्यांच्या कानापर्यंत पोहोचवूया. कारण त्यानंतर बेस्ट 6, बेस्ट विकेट, बेस्ट रन आणि बेस्ट कॅच अशा 4 ट्रॉफ्या आहेत सर. आणि त्या 4 ट्रॉफ्या तुम्हाला सेमीफायनल 1, सेमीफायनल 2 आणि फायनल अशा प्रकारे इथे ट्रॉफ्या ज्या दिल्या ना त्या खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर कुमार रुद्र संतोष कोळसुंकर आणि श्लोक संतोष कोळसुंकर यांच्याकडून आम्हाला लाभलेत. तसंच त्यांच्याकडनं विजेता आणि उपविजेता यांसाठी 15 खेळाडूंना 15 मेडल्स सुद्धा ठेवण्यात आली आहेत. त्याचसोबत आपण सकाळपासून विनायक सर बघतोय प्रत्येक सामन्यासाठी जो टॉसचा कॉईन आहे तो सुद्धा ह्याच मान्यवरांकडनं आपल्याला लाभलाय. त्यानंतर कैलासवासी राजू भागोजी जंगले यांच्या स्मरणार्थ श्री सुनीलजी जंगले राजापूर यांच्याकडून 12 संघांना सन्मान चिन्ह सुद्धा या स्पर्धेसाठी आम्हाला लाभली. उत्कृष्ट फलंदाज असेल, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ह्या तिघांसाठी टी शर्ट सुद्धा लाभले आहेत. अर्थात राजापूरवरून सर महेश मासिये तुमच्याच गावचे आहेत राजापूरचे, यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तिघांना टी शर्ट लाभली आहेत. त्यानंतर बेस्ट फलंदाज, बेस्ट गोलंदाज, बेस्ट क्षेत्ररक्षण आणि मालिकावीर या 4ांसाठी आदरणीय दिनेशजी हेमले यांच्याकडून सुद्धा 4 टी शर्ट लाभली आहेत. खऱ्या अर्थाने खरंच खूप सारं या मान्यवरांकडून, ह्या देणगीदारांकडून, ह्या दात्यांकडून आम्हाला जी मदत मिळाली ना सर, या मदतीचं खऱ्या अर्थाने आपण आभारांमध्ये व्यक्तच करू शकत नाही आहे त्यांचे आभार. एवढं मोठं ते सहकार्य आहे. त्यानंतर बघितलं गेलं तर कुमार अक्षय शांताराम गुरव यांच्याकडून या टुर्नामेंटसाठी खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर सगळ्यात मोठा दुवा माणसाच्या जीवनामधील असतो तो म्हणजे पाणी, आणि ते पाणी पुरवण्याचं काम ह्या अक्षयने केलंय. त्यानंतर बघितलं तर श्री योगेश श्रीकांत गुरव आणि अविनाश गुरव अर्थात माझ्या बाजूलाच बसले आहेत इथे, सकाळपासून आता कुठे दिसत नाही, जेवायला गेलेत वाटतात. ह्या दोघांकडून या स्पर्धेमधील जेवण बनवण्यासाठी जो गॅस लागणार आहे ना त्या गॅससाठी सुद्धा जो पैसा लागेल ते सहकार्य ह्या दोघांच्या माध्यमातून सर लाभलं आम्हाला. मॅच चालू आहे. नक्कीच सर, असं काहीतरी मोठं करण्यासाठी आपल्याला पाठिंबा लागतो आणि तो चांगला पाठिंबा दिलाय. RCC रामेश्वर संघाच्या खेळाडूंनी प्लीज कर्णधाराने कॉमेंट्री बॉक्सकडे या. तुमचा सन्मान चिन्ह इथे राहिला गेला आहे. ओके, टॉस साठी ना आनंद दादा तुम्ही या, तुमच्या माध्यमातून पाडगाव संघाला ते सन्मान चिन्ह द्या. या सर, आनंदजी गुरव घाडी आज खास गावावरनं तुम्ही या स्पर्धेसाठी आमच्या ह्या गावाच्या आणि आमच्या म्हणण्यापेक्षा सर तुमच्याच गावासाठी आज आपण एक आदर्श निर्माण करतोय. हा पेंढरीचं गाव प्रत्येक येणाऱ्या आजूबाजूच्या सर्व गावांना, या स्पर्धेमध्ये दाखल झालेल्या सर्व गावांना सुद्धा एक थोड्या अर्थाने जरी आदर्श घेतला तरी हरकत नाही. कारण गावकरी आमचे चक्क गावावरनं 600 किलोमीटर अंतर पार करत या स्पर्धेमध्ये दाखल होतात आणि या आपल्या गावाच्या सोहळ्याला अगदी एका उंचीवर घेऊन जातात. त्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांचं आभार म्हणण्यापेक्षा जे कार्य आहे ना हे सर्वांना जमेलच असं नाही. दरम्यान सुरुवात झाली आहे, पाठलागाची सुरुवात झाली आहे. इथे मात्र झेल झाला असता आणि सोडला गेलाय. चूक इथे मात्र झाली आहे. विशाल सारख्या बॅटरला इथे जीवनदान दिलं गेलंय. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये बघितलं गेलं तर विशाल घाडी आणि हेमंत दुसनकर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मी मगाशीच म्हटलं ना सर, हेमंतजी आणि या 54 धावांचा पाठलाग जर करून सामना जिंकून दिला ना तर त्यासाठी बाळा घाडी अर्थात बाहुबली यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक लागलंय. हेमंतजी 18 पहिल्या चेंडूवरती एक मोठं जीवनदान भेटतंय. लेफ्ट हँडर फलंदाज. यानंतर होणारा सामना सर बघायला गेलं तर गडी तामाने वर्सेस तिरलोट
या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. लगेचच आपण घेऊ फटाफट. दुसरा चेंडू मात्र सुरेख फेकला गेला. इथं मात्र निर्धाव चेंडू होतोय. सुरेंद्र मात्र सुंदर प्रकारे गोलंदाजी करताना दिसतोय. स्ट्रायकिंग बल्लेबाज. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन इथं मात्र ऑन फायर होतोय. चेंडू जातोय सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. संघ नावाजलेला आहे झुंजार वानवडे. अर्थात बघितलं गेलं तर सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 45 धावा होत्या. त्यानंतर तो रुपेशने टाकलेलं षटक सुद्धा कोण विसरेल. नक्की सर चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा जोरदार प्रहार करतो. बघूया झेल होतय का. इथं मात्र झेल सुटतोय आणि एक मोठं जीवनदान. जर मालवणी भाषेत म्हणोचा झाला तर झाला. बैल गेलो तर गेलो. वांगडान 7 हाताचा कासरो पण घेऊन गेलो. कॅच सुटली तर सुटली. 2 रन सुद्धा इथं खर्च केले आहेत. एक मोठं जीवनदान म्हणावं लागेल. कोणाला नक्कीच यमनचा आज दिवस असणार आहे. आणि खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर एक कॉल सर आला होता. त्या कॉलवरती अर्थातच मी मागाशीपासून नाव थोडंसं घेऊन जायचं राहिलं. पण माफ करा वैशाख भाटकर सर, तुम्ही इथे दाखल या स्पर्धेसाठी झालेले आहात त्याबद्दल मागाशी तुम्ही भेटलात. परंतु कॉमेंट्री बॉक्समध्ये मी आल्यापासून थोडंसं सामन्यांमध्ये बोलता बोलता राहून गेलं. मात्र तुमचं आभार आणि तुमचं अभिनंदन मी करेन तेवढं कमीच होईल. एक देवगड तालुक्यातील मोठं नावाजलेलं नाव आणि या नावाकडून या हेमंतसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय. त्यांनी जर हा सामना जिंकून दिला तर ज्या उमेदीमध्ये आपण मगाशी सर नाव घेत होतो, ज्या सुवर्ण काळ एखाद्या क्रिकेटरांचा जो असतो ना, म्हणजे वयाचं 15 वर्षापासून तो 30 वर्षांपर्यंत किंवा आपण 35 पण पकडूया, तो एक सुवर्ण काळ असतो खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळण्याचा. त्या काळामध्ये या खेळाडूंनी आपले अक्षरशः अनेक मैदानं गाजवून सोडली. त्यामधीलच एक वैशाख भाटकर नाव आहे देवगड तालुक्यातील आणि ते इथे मगासपासून दाखल झाले. मात्र मला दिसले त्यानंतर भेटले सुद्धा होते, परंतु थोडंसं नाव घ्यायला थोडा उशीर झाला. लिजेंडरी वैशाख भाटकर सर, थोडं आम्हाला तुम्ही समजून घ्याल यात शंकाच नाही आहे. मात्र तुम्ही त्यानंतर इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा या थोड्या वेळाने. तत्परी सर नाम ऐसा करो की काम हो जाए, असं नाम करो. आणि हा मात्र नो चेंडू फ्रीट ऑन असेल, स्ट्रायकिंग एंडला असेल तो हेमंत एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून मानला जातोय. संघाची धाव संख्या होते 14. पहिले षटक चालू असताना 14 धावा. फ्रीट हेमंतसाठी ऑन असेल. पुढील चेंडू घेऊन सुरेंद्र हेमंतसाठी आणि इथं मात्र आखू टप्प्याचा चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार.
तुमचा अशाच आशीर्वाद संपूर्ण गावच्या या सदस्यांवरती गावकऱ्यांवरती कायम राहू देत हीच आमच्या आई चौंडेश्वरी चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. आता मात्र कव्हरकडनं खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू पॉइंटच्या दिशेने गेला. थोडासा बॅटचा एज घेतला गेला इथे होता, मात्र एक धाव मात्र देऊन जातोय. नक्कीच चांगल्या प्रकारे इथं प्रयत्न होतोय जिंकण्यासाठी. चांगल्या प्रकारे गोलंदाजी होते, चांगल्या प्रकारे फलंदाजी होते. संघ पोचतो 21 या धाव संख्येवर. तर सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय नयन. दरम्यान इथे जाता मात्र रुपेजी तिर्लोटकर यांच्या सोसायटीमधून आपण गेल्या वर्षी सुद्धा त्या सोसायटीला संपूर्ण इथे या मैदानावरती हजर झालेलं पाहिलं. मात्र याही वर्षी आता मात्र या रुपेशच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभे राहण्यासाठी संपूर्ण त्या सोसायटीतील मित्रपरिवार इथे हजर झालाय. त्या सर्व मित्रपरिवारांचा आमच्या ह्या पेंढरी चषकामध्ये अगदी सहर्ष आणि हृदयाच्या गाभाऱ्यातून आम्ही स्वागत करतोय. सर, तुमचाही हे आशीर्वाद, प्रेम, इथे उपस्थिती खऱ्या अर्थाने एक ऊर्जा देऊन जाते आम्हाला दरवर्षी. इथं मात्र धावचित होतोय फलंदाज. त्यामधीलच संजयजी गावडे सर जे आहेत ते LICचं काम करतात. इथे जमलेल्या आणि यूट्यूबच्या माध्यमातून जर कोणी ऐकत असतील तर त्यांनी या नावाला लक्षात घ्या की संजयजी गावडे हे LICचं काम करतात. कोणाला LICच्या माध्यमातून काही पॉलिसीज काढायच्या असतील, काही कव्हर्स घ्यायचे असतील तर त्यांचा संपर्क करू शकता. आमच्या रुपेशच्या माध्यमातून त्यांचा नंबर मिळून जाईल. धावसंख्या 22 झाली आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय चांगल्या प्रकारे फलंदाजी होत होती, पण मात्र धावचित होऊन तंबूत परतावं लागलाय प्रथमेश याला. विशाल याला पुढील चेंडू घेऊन. इथं मात्र पुन्हा एकदा ऑन फायर होतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. खूपच लांब षटकार. कायम सदैव या रुपेजीच्या माध्यमातून राहू देत हीच ती विनंती करतो आई जीवदानीच्या चरणी. हा मध्ये बांबू आल्यामुळे दिसत नाहीये लाईव्हला, त्यामुळे पंचांचा डिसिजन लास्ट असेल. आणि इथं मात्र एक फलंदाज बाद होतो. एक मोठा फटका बसतोय तो हेमंतच्या रूपात. ए मुकेश ये लवकर. धावसंख्या 28. किती बॉल झाले? 4. दोन बॉल बाकी आहेत ना.
एक आक्रमक खेळी करताना आपल्याला पाहायला मिळाला होता हेमंत, याला मात्र कुठंतरी पेव्हिलियनचा रास्ता दाखवलाय. नयन याने चांगल्या प्रकारे झेल टिपलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडूंमध्ये अजूनही 26 धावांची गरज आहे झुंजार वानवडे संघाला. बघूया इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये रुपेश राणे आहे आणि सोबत नवीन बॅटर साहिल दाखल झालाय. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अगदी निर्णायक क्षणी इथे मात्र हेमंतचा गडी बाद झाला. थोडासा नाराज असणार हेमंत, कारण चेंडू फुलटॉस प्रकारचा होता. थोडासा जर मिडविकेटच्या दिशेने थोडासा आडव्या पट्टीने खेळला असता तर निश्चितच चेंडू सीमापार गेला असता. मात्र त्यांनी त्या फटक्यावरती अगदी शोधून काढलं त्या क्षेत्ररक्षकाला. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सौंदर्याच्या या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतंय. नक्कीच एक धाव वाचवली गेली आहे इथं. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आणि सर बघितलं गेलं ना तर तुम्ही क्षेत्ररक्षक म्हणता म्हणता तर या संघाचा कर्णधारच आहे. स्वप्नील सर क्षेत्ररक्षणामध्ये दिसत आहेत. खऱ्या अर्थाने या स्वप्नील सरांनी आपल्या संघाला ची बांधणी जी केली आहे ना ती खऱ्या अर्थाने खरंच नावाजण्यासारखी आहे. कारण गेले काही वर्ष या संघाचं एवढं यश नव्हतं, मात्र ह्या वर्षाच्या गेल्या टुर्नामेंटमध्येच हा संघ विजेता ठरला. म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणतात ना, तेच ह्या सौंदाळा गावच्या संघाने करून दाखवलं आहे यावर्षी. नक्कीच त्यांच्याकडे एक वेगळा आता आत्मविश्वास असणार आहे आणि त्याच आत्मविश्वासाने आपल्याला खेळताना दिसत आहेत संघातील प्रत्येक खेळाडू. पुढील चेंडू घेऊन इथं मात्र स्ट्रेट ड्राईव्ह करतोय, चेंडू येतोय 4 धावांसाठी सीमा पार चौकार. आणि 21 धावांचा थरार आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जोपर्यंत रुपेश मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सामना संपलेला नाही आहे आणि त्यांच्यासोबत नवोदित साहिल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. वानवडे संघाला झुंजारपणा दाखवावा लागेल. या वानवडे संघाने हे नाव जे कमवलंय ना झुंजार, हे त्यासाठीच आहे. कारण प्रत्येक वेळी झुंज देत हा संघ लढलेला आहे आणि जिंकलेला सुद्धा आहे. इथे मात्र परिस्थिती पुन्हा झुंजण्याचीच आली आहे. इथे झुंजावं लागेल. नक्कीच दोन्ही संघ तितक्याच ताकदीने आपल्याला प्रयत्न करताना दिसत आहेत. जर पाहायला गेलं तर जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काय मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणंच भाग पडेल. तर बघूया तितक्याच ताकदीचा प्रयत्न इथं करतायत दोन्हीही टीम. वैभव गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 21 धावांचा समीकरण बाकी आहे. बघूया कोणता संघ इथे वरचढ ठरतोय. जिसकी जोरदार तयारी वही होगा इस टूर्नामेंट का असली हकदार. ज्याची तयारी जोरदार तोच खऱ्या विजेत्या पदाचा हकदार होईल, यात काही शंकाच नाहीये. बघूया इथे मात्र सामना फसलाय. बघूया कोणत्या संघाच्या बाजूने झुकतोय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, त्यामधील पहिला घेऊन येतोय वैभव. जोरदार मुंडचा फटका पाहायला मिळतोय, मात्र चेंडू खूप वेळ हवेत आहे. 2 धावा निश्चित देऊन जाईल. इथे एक स्ट्राईक घेण्याच्या याच्यामध्ये इथे मात्र धावचित होतोय नवीन बॅटर साहिल. मात्र 2 धावा देऊन गेलाय. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावा झाल्यात 35, अजूनही 19 धावांची आवश्यकता आणि उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी. बघूया काय होतंय, कारण दिवसभरामध्ये स्वप्नील जर पाहायला गेलं तर अजूनही एकही सामना तो थरार आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. ज्यासाठी क्रिकेट प्रेमी असतील, क्रीडा रसिक असेल, आणि त्याची जागा घेण्यासाठी येतो तो वैभव. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल एक अनुभवी खेळाडू. रुपेश बघूया गोलंदाजी मार्कवरती वैभव. पुढील चेंडू घेऊन रुपेशसाठी. रुपेश मात्र खेळण्यासाठी सज्ज डावकुरा फलंदाज आहे. बघूया आपल्या संघाला विजयी करून देतोय का. पुढील चेंडू घेऊन आणि इथं मात्र सुंदर चेंडू. रुपेश मात्र इथं बीट होतोय, चेंडू जातोय निर्धाव. यष्टीरक्षक आपलं काम चोखरीत्या पार पडतोय. धावसंख्या मात्र आहे तिथेच. संघाची धावसंख्या होती ती 35.
पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन रुपेशसाठी. इथं मात्र स्ट्रेट ड्राईव्ह करतोय. बघूया चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. रुपेशसाठी. बघूया वैभव मॅच जिंकून देतोय का आपल्या संघाला, काय रुपेश जिंकून देतोय. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. आता मात्र अटीतटीचा सामना इथं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथं मात्र आउट होतोय. फलंदाज बाद होतोय. आता मात्र वैभव कमबॅक करतोय. रुपेश मात्र चांगली फलंदाजी करत होता. आपण पाहिलं 2 षटकांमध्ये 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावले. पण मात्र वैभव देखील काही कमी नाहीये. तिसऱ्या चेंडूमध्ये मात्र त्याला पॅव्हिलियनचा रास्ता दाखवला वैभव याने. अजूनही एका चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता असेल मैदानामध्ये. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल तो रमेश. बघूया रमेश काय करतोय. बघूया रमेशने मात्र जोरदार प्रहार केलाय. बघूया तिथं झेल सुटतोय. चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. इथं मात्र तिर्लोट विरुद्ध श्रीदेव रामेश्वर गडी तामाने यांच्यामध्ये होणार आहे. टॉस साठी दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. चला यानंतरचा सामना सुरू आहे ना. कोण जिंकलं लास्ट बॉलला किती पाहिजे होते. चला यानंतरचा सामना अर्थातच स्वामी समर्थ तिर्लोट वर्सेस श्रीदेव राहटेश्वर गडी तामाणे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या लवकर या नाणेफेक करून घेऊया आपण. कोण आहे सामनावीर. काढ काढ आणि कॅच. हर्षद सौंदर्य गावचा हर्षद ठरतो या सामन्याचा सामनावीर. प्लीज ये मित्रा, तुझा सामनावीरचा पुरस्कार ट्रॉफी घेऊन जा. आणि सोबतच